नालासोपारा पश्चिमेकडील शनी मंदिराजवळील गोशाळेवर आज सकाळी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान गोशाळेतील एका गायीवर जेसीबी चालवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। गायीचे शिंग तुटून ती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। अशा प्रकारच्या कारवाईची मी निंदा आणि निषेध करतो। या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले। ज्या अधिकाऱ्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून गौशाळेवर कारवाई करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहे। तसेच आयुक्तांची भेट घेऊन अशा अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजन नाईक यांनी दिली। काय सांगाल, आज गोमातेच्या शाळेवरती आज महापालिकेने कारवाई केली आणि गोमाता जखमी झालेली आहे, कसं बघताय याकडे? आज सकाळी वसई विरार शहर महापालिकेतर्फे शनी मंदिर शेजारील गोशाळेवरती कारवाई करण्यात आली। मागील आठवड्यात त्यांच्यावरती अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती। त्यावेळेला त्यांना सांगितलं गेलं होतं की हा गोठा तुम्ही जो आहे तो मागे न्या। त्यांनी वर्गणी काढून गोठा मागे नेला आणि आज पुन्हा महापालिकेतर्फे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात आली। ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली ती अत्यंत चुकीची आहे। गाय तिथे जखमी झाली, तिच्या संघातून रक्त येईपर्यंत एवढी कुठली कारवाई करायची होती महापालिकेला? एका बाजूला मोठ्या प्रमाणात अधिकृत बांधकाम आजूबाजूलाच आहे, लांब नाही, त्या गोमातेच्या घराच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात अधिकृत बांधकाम असताना, अधिकृत प्रकारे धंदे चालू असताना त्याच्यावरती जाणून बुजून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कारवाई करणे अत्यंत चुकीचं आहे। ज्या पद्धतीने कारवाई केली त्याचा मी निषेध करतो। त्याचबरोबर ज्यांनीही कारवाई केली, ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्याच्यावरती कडक कारवाई करण्याची मी मागणी आयुक्ताकडे करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे या प्रकारे मागणी करणार आहे। त्यांच्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी ते सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणी तर मोठे मोठे गोडाऊन्स बांधले जात आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करताय। मग काय हे गोमातेवर कारवाई करताना यांच्याकडे काय होते? जे कारवाई करण्यासाठी सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे म्हणून आले अशी मला सांगण्यात आली। खरं म्हणजे त्यांच्या प्रभागात जर बघितलं तर असं किती प्रकारे अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यांना कारवाईसाठी इथे खास पाचारण करण्यात का आलं याचाही आयुक्तांना आम्ही विचारणार आहोत की निलेशमध्ये एवढी एक्सपर्टी का आहे आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारची काळजी न घेता गोमाता ही राज्यमातेचा दर्जा माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेला आहे आणि गोमातेला कुठेतरी कोणवड्यात कुठेतरी शिफ्ट करणं आवश्यक होतं। अशा प्रकारे आज त्या उन्हामध्ये तडफड आहेत गोमाता, याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। यांना निलंबित करण्यासाठी तुम्ही मागणी करणार? निश्चितपणे त्या अधिकाऱ्यावरती कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी करणार आहे। हमारा नाम हरीलाल पाल है, मैं यहाँ काम करता हूँ और वो लोग 9 बजे 9:10 पर यहाँ आ गए। हम लोग अपना सफाई कर रहा था, वो हमारा हाथ पकड़ के बोलते हैं कि इसको गऊ को बाहर निकालो। मैं बोला मैं गऊ हत्या नहीं करूँगा, मैं बाहर नहीं निकालूंगा। मेरा हाथ पकड़ के बोलते हैं निकालो, मैं बोला नहीं निकालूंगा। मैं बाहर चला गया। मैं बोला भाई आप लोग आए हो, साहब लोग कुछ भी कर सकते हो, साहब मेरे सेठ नहीं है, मैं क्या करूँ, मैं तो नौकर हूँ। तो बोलते हैं वो लोग अपने हाथ से जेसीबी गऊ को यहाँ से छोड़ के यहाँ ले आके अपना बांधे वहाँ के करें। उसके बाद जेसीबी चली जो बाहर तो गाय निकाल रहे थे तो उसको जेसीबी से उसको माथ में लग गया। यहाँ बहुत खून बहा। यहाँ डॉक्टर आया, बोला कैसे लगा, मैं उसको बताया साहब ऐसे ऐसे लगा है। वो लोग आए थे और जब लग गया यहाँ तो डॉक्टर आया, दवा दिया, अपना मलहम मेरे हाथ से बनवाया, पट्टी बांधा, वो करे बात वो लोग गए। अनधिकृत बांधकाम हा वसई विरार शहरासाठी काही नवीन विषय नाहीये आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करणं हेही अपेक्षित आहे। ज्या ठिकाणी मी उभा आहे हा नालासोपारा पश्चिमेचा शनी मंदिरचा परिसर आहे। इथे एक गोठा होता गायींचा, इथे गायी राहत होत्या आणि ह्या जागेवर पालिकेने अतिक्रमण केलेलं आहे। अतिक्रमण करण्यात काही हरकत नव्हती पालिकेबद्दल, पण ज्यावेळेस अतिक्रमण केलं त्यावेळेस एक घटना घडली। या गोठ्यामध्ये असणाऱ्या ज्या गायी आहेत या गायी जेसीबीच्या माध्यमातून गंभीर जखमी झाल्या आहेत आणि त्यांना इजा होऊन त्यांना दुखापत झालेली आहे। गोठा जो आहे याच्यावर पालिकेने नोटीसी दिल्या, त्यांना कारवाईचे आदेश दिले, पण अशा ठिकाणी कारवाई करणं योग्य होती, पण अशा प्रकारे जी कारवाई झाली आहे यावर कुठेतरी आमदार राजन नाईक यांनी निषेध व्यक्त केला आहे। जे अनधिकृत बांधकाम आहे, जे सहआयुक्त निलेश म्हात्रे आहेत यांच्या विभागातच अनेक अनधिकृत बांधकाम लाखो फूट होत असताना अशा प्रकारे कारवाई करणं कितपत योग्य होतं असा सवाल आमदार राजन नाईक यांनी विचारलेला आहे। या संबंधित विषयावर आपल्याला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार।